रामकृष्ण हरी. मित्रांनो, जीवनात प्रत्येक गोष्ट बाहेरून जितकी सुंदर दिसते तितकी ती आतून चांगली असेलच असं नाही. कधी कधी माणूस प्रेम, ज्ञान किंवा मोठेपणाच्या आड अहंकार लपवून जगत असतो. पण संतांचा मार्ग आपल्याला शिकवतो की खऱ्या सुखासाठी नम्रता आणि चांगली संगत खूप महत्वाची असते. वाईट स्वभाव, गर्व आणि अहंकार माणसाचं आयुष्य हळूहळू नष्ट करतात. संत तुकाराम महाराज यांनी या अभंगातून अत्यंत सोप्या शब्दात सांगितलं आहे की बाह्य दिखावा नव्हे तर अंतःकरणाची शुद्धता माणसाला खऱ्या आनंदाकडे घेऊन जाते. अभंग क्रमांक 292. माय बापेन जरी सर्पिण बोका, त्यांचे संगे सुख नपवे बाळ. चंदनाचा शूळ सोनियाची वेडी, सुख नेदी फोडी प्राणनाशी. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. ओळी क्रमांक 1. माय बापे जरी सर्पिण बोका, त्यांचे संगे सुखान पवे बाळ. जीवनात प्रत्येक नातं प्रेमाचं दिसत असलं तरी ते खरंच कल्याणकारी असेलच असं नाही. काही लोक वरून आपले वाटतात, प्रेम दाखवतात, पण त्यांच्या स्वभावात जर क्रोध, स्वार्थ, मत्सर किंवा अहंकार भरलेला असेल तर त्या संगतीत माणसाला कधीच खऱ्या सुखाचा अनुभव मिळत नाही. संत तुकाराम महाराज या अभंगातून अतिशय गहन अर्थ समजावून सांगतात. सर्पिण म्हणजे सापिण आणि बोका म्हणजे मांजर. हे दोघेही आपल्या पिल्लांवर प्रेम करतात, त्यांची काळजी घेतात, पण त्यांचा मूलभूत स्वभाव हिंसक आणि घातक असतो. त्यामुळे त्यांच्या सहवासात सुरक्षितता किंवा शांतता मिळू शकत नाही. अगदी तसंच काही माणसं बाहेरून प्रेमळ वाटतात, गोड बोलतात, पण त्यांच्या मनात कपट, राग किंवा वाईट विचार असतात. अशा लोकांच्या सहवासात राहिल्यास माणसाच्या मनःशांतीचा नाश होतो. या ओवीत संत तुकाराम महाराज संगतीचं महत्त्व अधोरेखित करतात. कारण माणूस ज्या लोकांमध्ये राहतो त्यांचा प्रभाव हळूहळू त्याच्या विचारांवर आणि स्वभावावर पडत असतो. चांगल्या लोकांची संगत माणसाला नम्रता, प्रेम, दया आणि सत्याचा मार्ग दाखवते, तर वाईट संगती माणसाला चुकीच्या मार्गावर नेते. अनेकदा माणूस प्रेमाच्या नावाखाली चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो आणि नंतर दुःख भोगतो. आजच्या काळातही हा अभंग तितकाच महत्वाचा आहे. सोशल मीडियावर, मित्रांमध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये बाह्य दिखावा जास्त दिसतो, पण प्रत्येक व्यक्तीची अंतःकरणातील भावना ओळखणं गरजेचं आहे. केवळ गोड बोलणं म्हणजे प्रेम नसतं. खरं प्रेम तेच जे आपल्याला चांगल्या मार्गावर नेईल, आपल्यात सकारात्मक बदल घडवेल आणि संकटात साथ देईल. संत तुकाराम महाराज या ओवीतून आपल्याला सावध करतात की आयुष्यात योग्य संगत निवडणं खूप आवश्यक आहे. कारण चुकीची संगत माणसाचं सुख, शांतता आणि आयुष्य दोन्ही नष्ट करू शकते. म्हणून नेहमी सद्गुणी, प्रेमळ आणि सत्यप्रिय लोकांच्या सहवासात राहावं. अशी संगतच माणसाला खऱ्या आनंदाकडे आणि आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाते. ओळी क्रमांक 2. चंदनाचा शूळ सोन्याची वेडी, सुख नेदी फोडी प्राणनाशी. 2. जगात अनेक गोष्टी बाहेरून अतिशय सुंदर, आकर्षक आणि मौल्यवान दिसतात, पण त्या प्रत्येक गोष्टीत खऱ्या सुखाचा अनुभव मिळेलच असं नाही. संत तुकाराम महाराज या ओवीतून अत्यंत प्रभावी उदाहरण देत जीवनातील मोठं सत्य समजावून सांगतात. ते म्हणतात, चंदनाचा शूळ आणि सोन्याची वेडी या दोन्ही वस्तू मौल्यवान आणि सुंदर आहेत, पण जर त्या शरीराला टोचत असतील किंवा बंधन घालत असतील तर त्या कधीच सुख देऊ शकत नाहीत. चंदन हे थंडावा देणारं, सुगंधी आणि पवित्र मानलं जातं, पण त्याच चंदनाचा जर शूळ म्हणजे काटा झाला तर तो शरीराला वेदना देतो. त्याचप्रमाणे सोनं हे मौल्यवान धातू असलं तरी सोन्याची वेडी म्हणजे बेडी जर पायात घातली तर ती कैदच ठरते. तिचं बाह्य सौंदर्य किंवा किंमत काहीही असली तरी ती स्वातंत्र्य हिरावून घेते. याचा अर्थ असा की एखादी गोष्ट कितीही आकर्षक असली तरी जर ती मनःशांती हिरावून घेत असेल, दुःख देत असेल किंवा माणसाला चुकीच्या मार्गावर नेत असेल तर ती आपल्या जीवनासाठी घातकच आहे. आजच्या जीवनातही हे उदाहरण तंतोतंत लागू होतं. अनेक लोक पैसा, प्रतिष्ठा, दिखावा किंवा भौतिक सुखांच्या मागे धावत असतात. बाहेरून हे सर्व खूप सुंदर आणि आकर्षक वाटतं, पण त्यासाठी जर मनःशांती हरवत असेल, नातेसंबंध तुटत असतील किंवा माणूस सतत तणावात जगत असेल तर त्या गोष्टी खरं सुख देऊ शकत नाहीत. उलट त्या आयुष्याला दुःख, चिंता आणि अस्वस्थता देतात.
या ओवीतून संत तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की जीवनात केवळ बाह्य सौंदर्य किंवा संपत्ती महत्वाची नसते. खरा आनंद हा मनाच्या शांततेत, प्रेमात, समाधानात आणि साधेपणात असतो. जे आपल्या मनाला शांती देईल, आत्म्याला आनंद देईल आणि योग्य मार्गावर नेईल तेच खरं सुख आहे. म्हणून माणसानं कोणत्याही गोष्टीचा केवळ बाह्य देखावा पाहून मोहात पडू नये. प्रत्येक गोष्टीचा खरा परिणाम समजून घेतला पाहिजे. कारण काही गोष्टी सोन्यासारख्या चमकत असल्या तरी त्या आयुष्याला कैद करून टाकतात. संत तुकाराम महाराज या ओवीतून आपल्याला विवेक, साधेपणा आणि अंतःकरणातील शांततेचं महत्व शिकवतात. ओळी क्रमांक 3. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. 3. संत तुकाराम महाराज या ओवीत मानवी जीवनातील सर्वात मोठ्या दोषांपैकी एक असलेल्या अभिमान आणि गर्व याबद्दल अत्यंत प्रभावी संदेश देतात. माणसाकडे कितीही ज्ञान, विद्या, संपत्ती किंवा मोठेपणा असला तरी जर त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला तर ते सर्व गुण निरर्थक ठरतात. कारण अभिमान माणसाला सत्य, नम्रता आणि ईश्वरापासून दूर नेतो. नरकी घाली अभिमान याचा अर्थ असा की अहंकार माणसाचं जीवन दुःख, अस्वस्थता आणि विनाशाच्या दिशेने नेतो. अभिमानी माणूस स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजू लागतो. त्याला दुसऱ्यांचं मत, भावना किंवा ज्ञान महत्वाचं वाटत नाही. हळूहळू त्याच्या स्वभावात कठोरपणा आणि ताठेपणा येतो. त्यामुळे नाती तुटतात, प्रेम कमी होतं आणि मनाची शांतता नष्ट होते. बाहेरून तो कितीही यशस्वी दिसला तरी आतून तो एकटा आणि अस्वस्थ असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की जरी होय ज्ञान म्हणजे माणसाकडे खूप ज्ञान असलं तरी त्यात जर गर्व ताठा आला तर त्या ज्ञानाचा काही उपयोग राहत नाही. खरं ज्ञान माणसाला नम्र बनवतं, प्रेमळ बनवतं आणि इतरांचा आदर करायला शिकवतं. पण जे ज्ञान माणसात अहंकार निर्माण करतं ते अपूर्ण ज्ञान असतं. कारण ज्ञानी माणूस कधीच स्वतःचा मोठेपणा मिरवत नाही. आजच्या काळात अनेक लोक शिक्षण, पैसा, पद किंवा प्रसिद्धी मिळाल्यानंतर इतरांना कमी लेखू लागतात. सोशल मीडियावर, समाजात किंवा नातेसंबंधांमध्ये स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवण्याची स्पर्धा दिसते. पण संतांचा संदेश स्पष्ट आहे. अहंकारामुळे माणूस बाहेरून मोठा दिसला तरी आतून तो आध्यात्मिक दृष्ट्या रिकामा होतो. नम्रता नसलेलं ज्ञान अंधारासारखं असतं. या ओवीतून संत तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की जीवनात कितीही यश मिळालं तरी मनात नम्रता ठेवणं आवश्यक आहे. कारण विनम्र माणूसच खऱ्या अर्थाने महान असतो. अभिमान माणसाला खाली खेचतो तर नम्रता त्याला देवाजवळ नेते. म्हणून ज्ञानासोबत प्रेम, साधेपणा आणि नम्रता असणं हीच खऱ्या जीवनाचं सौंदर्य आहे. शिकवण. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला मोठी शिकवण देतात की बाह्य सौंदर्य, ज्ञान किंवा मोठेपणापेक्षा माणसाचा स्वभाव आणि नम्रता अधिक महत्वाची आहे. वाईट संगती, अहंकार आणि गर्व माणसाचं आयुष्य दुःखाकडे नेतात. जसं चंदनाचा काटा किंवा सोन्याची बेडी सुख देऊ शकत नाही, तसंच अभिमानाने भरलेलं ज्ञानही निरर्थक ठरतं. खरा आनंद हा साधेपणा, प्रेम, चांगली संगत आणि विनम्रतेत असतो. माणसानं नेहमी विवेकाने वागावं, इतरांचा आदर करावा आणि अहंकारापासून दूर राहावं. कारण नम्रता माणसाला देवाजवळ नेते तर गर्व त्याला विनाशाच्या मार्गावर घेऊन जातो.